पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। एकीकडे उन्हाचा कडाका तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे। हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यासाठी पुढचे 2 दिवस महत्त्वाचे असणार आहेत। राज्यातील 21 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून विदर्भासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे राहणार आहेत। या ठिकाणी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे। आज चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या 7 जिल्ह्यांना पुढील 48 तासांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे। तर मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। विदर्भात 18 आणि 19 तारखेला वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे। या जिल्ह्यांमध्ये कलिंगड आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले। लातूरमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसला। ज्वारी, हरभरा यासह आंबा, टरबूज, फळबागांचे नुकसान झाले। लातूरमध्ये देखील अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे काढणीला आलेले ज्वारी, हरभरा यासह आंबा आणि टरबूज या फळबाग शेतीचे मोठे नुकसान झाले। सर्वश्रेष्ठ उपचार होतील नेत्रांवरी, नंदादीप उजळून टाकी सर्वांची दृष्टी उजळी नंदादी धारी। पंढरपूरकरांनो लक्ष द्या, लक्ष द्या। नंदादीप आय हॉस्पिटल घेऊन येत आहे मोफत लासिक स्क्रीनिंग कॅम्प। तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरून कंटाळला आहात का? आता मिळवा लासिक लेझर उपचारांची उत्तम संधी। रविवारी 22 मार्च 2026 रोजी रखुमाई सभागृह, पंढरपूर बस स्टँड समोर, पंढरपूर इथं। या कॅम्प मध्ये मिळणार मोफत लासिक स्क्रीनिंग, संपूर्ण डोळ्यांची तपासणी, कॉर्निया स्कॅन, लासिक एलिजिबिलिटी टेस्ट। स्पेशल कॅम्प ऑफर 50,000चे लासिक उपचार आता फक्त 32,999 मध्ये। मर्यादित जागा उपलब्ध। आजच आपली नोंदणी करा। फोन 92 2000 1000। दृष्टी म्हणजे नंदादीप। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।